Hello everyone. In today's lecture, we will discuss the concept of methods of valuation of shares. Following methods are important in the valuation of shares. First one is net asset method. This method is also known as intrinsic value method. Number second, yield method. Yield method is also known as market value method. And last one is fair value method. Let's see. First method, net asset value method. This method is also called net intrinsic value method or breakup value method or asset valuation method or asset backing method. This method aims at finding out the possible value of share in the event of company goes into liquidation. म्हणजेच नेट ॲसेट व्हॅल्यू मेथड जी आहे तिलाच आपण नेट इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथड, ॲसेट बॅकिंग मेथड, ब्रेकअप व्हॅल्यू मेथड, ॲसेट व्हॅल्युएशन मेथड असं सुद्धा म्हणतो. आणि या मेथडचा जो काही उद्देश आहे, जे काही एम आहे ते म्हणजेच काय की जी कंपनी विसर्जन होणार आहेत अशा कंपनीचे जे काही शेअर आहेत त्या शेअरचं व्हॅल्युएशन करणं. देर आर सर्टन स्टेप्स फॉर कॅल्क्युलेशन ऑफ इंट्रिन्सिक व्हॅल्यू. First step is calculation of net asset and second is calculation of value of share. म्हणजेच सुरुवातीला पहिल्या स्टेपमध्ये आपण नेट ॲसेटचं कॅल्क्युलेशन करतो आणि दुसऱ्या स्टेपमध्ये व्हॅल्यू ऑफ शेअरचं कॅल्क्युलेशन केलं जातं. फर्स्ट स्टेप, प्रोफॉर्मा इज गिवन फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ नेट ॲसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स. म्हणजेच नेट ॲसेटचं कॅल्क्युलेशन करत असताना आपण खालील पद्धतीने त्या ठिकाणी नेट ॲसेट कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजेच आपल्याला प्रॉब्लेममध्ये जे काही गुडविल दिलेलं असेल, फिक्स्ड ॲसेट कंपनीच्या दिलेले असेल, करंट ॲसेट दिलेले असतात आणि इन्व्हेस्टमेंट दिलेली असते, या सर्व ॲसेट जे काही असेल आपण त्याची टोटल करतो आणि त्यामधून एक्सटर्नल लायबिलिटी मीन्स आउटसाईड लायबिलिटी ज्या असेल त्या लेस करतो. मग त्या ठिकाणी क्रेडिटर्स, डिबेंचर्स, लोन, प्रेफरन्स शेअर कॅपिटल आपल्याला दिलेले असेल तर आपण त्या अमाऊंट त्या ठिकाणी लेस करतो. देर आर सम प्रिकॉशन्स ऑफ नेट ॲसेट मेथड मीन्स ऑल फिफ्टी शेअर्स ॲसेट ॲपिअरिंग अंडर द हेड मिसलेनियस एक्सपेंडिचर मस्ट बी इग्नोर. म्हणजेच प्रॉब्लेममध्ये जर आपल्याला काही फिक्टिशियस ॲसेट ॲक्युमुलेटेड लॉसेस जर दिलेले असेल तर ते सुद्धा त्या ठिकाणी लेस केले जातात आणि अशा पद्धतीने आपल्याला मग नेट ॲसेट फॉर इक्विटी शेअर होल्डर्सची अमाऊंट मिळते. Step number second, calculation of value of shares. Following formula is used for the calculation of value of shares. Means value of net asset which is calculated in step number first is divided by number of equity shares. जे स्टेप फर्स्टमध्ये आपण नेट ॲसेटची अमाऊंट कॅल्क्युलेट केली आहे त्याला आपण डिवाइड करतोय नंबर ऑफ इक्विटी शेअर्सच्या अमाऊंटनं. म्हणजे आपल्याला अमाऊंट मिळते व्हॅल्यू ऑफ शेअर्सची. Second method is yield method. The expected rate of return in investment is denoted by yield. The term rate of return refers to the return which a shareholder earn on his investment. Following are the types of yield. First one is earning yield and second one is dividend yield. Following steps are taken for calculating the value of shares under this method. First step is calculation of average profit. Following formula is used for the calculation of average profit means total profit is divided by number of years. Suppose जर आपल्याला प्रॉब्लेममध्ये 3 इयर्स सांगितलेले असेल आणि 3 इयर्सचा जर प्रॉफिट दिलं असेल तर आपण त्या 3 इयर्सच्या प्रॉफिटची टोटल करतो आणि त्याला डिवाइड करतोय त्या नंबर ऑफ इयर्सच्या संख्येनं. म्हणजेच आपल्याला 3 इयर्सचा जो काही प्रॉफिट दिला असेल तो 20,000, 20,000 आणि 30,000 असा प्रत्येकी दिलेला असेल तर त्या ठिकाणी आपण ॲव्हरेज प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करत असताना 20,000 पहिल्या वर्षाचा प्रॉफिट आहे, दुसऱ्या वर्षाचा 20,000 आहे आणि तिसऱ्या वर्षाचं जर प्रॉफिट 30,000 दिलं असेल तर त्यांची टोटल करतो आहे जे आपल्याला मिळते 70,000 आणि त्याला डिवाइड करतो आहे नंबर ऑफ इयर्सनं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 इयर दिले, 70,000 डिवायडेड बाय 3. मग या ठिकाणी आपण जो ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला आहे तो आपल्याला मिळतो आहे तो म्हणजेच 23,333. स्टेप नंबर सेकंड, कॅल्क्युलेट द मेंटेनेबल प्रॉफिट. या ठिकाणी मेंटेनेबल प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करत असताना आपण फॉर्म्युला यूज करतो आहे ॲव्हरेज प्रॉफिट मायनस रिझर्व.
ॲव्हरेज प्रॉफिटचं आपण कॅल्क्युलेशन केलं आहे, त्याच्यामधून आपण रिझर्व या ठिकाणी लेस करतो आहे. जो काही रिझर्व आहे त्याचं पर्सेंटेजमध्ये आपल्याला अमाऊंट दिलेली असते आणि ही जी काही पर्सेंटेजची अमाऊंट दिलेली असते ती ॲव्हरेज प्रॉफिटवरती काढायची असते. म्हणजेच ॲव्हरेज प्रॉफिट आपला जर दिलेला असेल 10,000 मायनस आपण करणारे रिझर्व आणि 10% जर आपल्याला रिझर्वची अमाऊंट सांगितलेली असेल तर आपण कॅल्क्युलेशन करतो आहे 10,000 मायनस 10% ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर 10,000च्या 10% म्हणजेच 1,000. 10,000तून 1,000 लेस केल्यानंतर आपल्याला मेंटेनेबल प्रॉफिटची अमाऊंट मिळते 9,000. स्टेप नंबर 3, कॅल्क्युलेशन ऑफ एक्सपेक्टेड रेट ऑफ डिव्हिडंड. Following formula is used for the calculation of expected rate of dividend. Means profit available to equity shareholders divided by total paid up equity capital multiplied by 100. हा फॉर्म्युला यूज केल्यानंतर आपल्याला एक्सपेक्टेड रेट ऑफ डिव्हिडंडची जी अमाऊंट आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळते. पण या ठिकाणी प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअरहोल्डर्सचं कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला सेपरेट कॅल्क्युलेशन करावं लागतं. कॉम्प्युटेशन ऑफ प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअरहोल्डर्सचं या ठिकाणी खालील पद्धतीने आपण या प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करतो आहे. म्हणजेच प्रॉफिट ऑफ द कंपनी जो आपल्याला दिलेला असेल तो घेतो आहे, लेस इन्कम टॅक्स जो आपल्याला दिलेला आहे तो आपण या ठिकाणी प्रॉफिटमधून मायनस करतो आहे. म्हणजेच टॅक्स पेबलची जी अमाऊंट असेल ते आपण प्रॉफिटमधून लेस केल्यानंतर आपल्याला जी अमाऊंट मिळते त्याला आपण म्हणतो आहे प्रॉफिट आफ्टर टॅक्स. देन लेस द अमाऊंट ऑफ ट्रान्सफर टू रिझर्व, ट्रान्सफर टू डिबेंचर सिंकिंग फंड, also less the amount of preference dividend. All this amount deducted from profit after tax. Then you can calculate the amount of profit available to equity shareholders. अशा पद्धतीने जे काही इक्विटी शेअरहोल्डरसाठी जो काही प्रॉफिट अवेलेबल आहे त्याची अमाऊंट आपल्याला या ठिकाणी मिळते. स्टेप नंबर 4, कॅल्क्युलेशन ऑफ यील्ड value per shares. Following formula is used for the calculation of valuation of per shares. Expected rate of return is divided by normal rate of return multiplied by paid up value per shares. Next method is fair value method. Fair value of a share is the average of value of shares obtained by the net asset method अँड द वन ऑप्टेन बाय इल्ड मेथड. म्हणजेच पहिल्याच ज्या 2 मेथड आहेत त्या 2 मेथड म्हणजेच नेट ॲसेट मेथड आणि इल्ड मेथड यामध्ये जी अमाऊंट आली असेल त्याचं ॲव्हरेज कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला अमाऊंट जी मिळते त्याला आपण फेअर व्हॅल्यू असं म्हणतो. अंडर इल्ड मेथड द व्हॅल्यू ऑफ ॲन इक्विटी शेअर इज अराइव्ड बाय कंपेअरिंग द एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न विथ द नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. म्हणजेच जो एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न आहे त्याचं कंपॅरिझन आपण नॉर्मल रेट ऑफ रिटर्नशी करतो आहे आणि त्या ठिकाणी व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सचं कॅल्क्युलेशन केलं जातं. इफ द एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न इज मोर दॅन द नॉर्मल रेट ऑफ रिटर्न द मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर इज इन्क्रीज प्रपोर्शनेटली. म्हणजेच कॅल्क्युलेशन केल्यानंतर जर एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न हा जर नॉर्मल रेट ऑफ रिटर्नपेक्षा जास्त असेल तर जी काही मार्केट व्हॅल्यू असेल त्या शेअर्सची ती वाढत जाणारी असते. इज यूज फॉर द व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स मीन्स व्हॅल्यू बाय नेट ॲसेट मेथड अँड व्हॅल्यू बाय इल्ड मेथड इज डिवायडेड बाय 2. या ठिकाणी नेट ॲसेट मेथडमध्ये जे कॅल्क्युलेशन आपण केलं आहे त्या ठिकाणी जे अमाऊंट मिळालेली आहे ती अमाऊंट आणि इल्ड मेथडमध्ये जे आपल्याला अमाऊंट मिळालेली आहे दोन्ही अमाऊंटची टोटल केल्यानंतर त्याला आपण 2नी डिवाईड करतो. म्हणजेच त्या ठिकाणी फेअर व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन हे केलं जातं. One another method of valuation of share that is discounted cash flow method. This method is also known as DCF method.
In today's market, it is essential for the valuers not only take into consideration the past profit of the company but also look at its future profitability. With the increase of the knowledge sectors, where the asset base of the company is much smaller than its future profitability, this method has become very popular. म्हणजेच केवळ झालेला जो काही नफा आहे तोचा विचार न करता भविष्यात होणारा जो काही नफा आहे त्याचा विचार करणं देखील गरजेचं आहे. The free cash flows and perpetuity are discounted by a weighted average cost of capital, means WACC. The debt equity ratio is applied and a WACC can be calculated by the following formula. Cost of equity multiplied by equity weight plus cost of debt multiplied by debt weight. This amount is divided by amount of debt and amount of equity. In today's lecture, we have learned the methods of valuation. Thank you.